नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या युट्यूब चॅनलवरती. इंजिनिअरिंग करायची, कॉलेज चांगलं पाहिजे, त्याचबरोबर कॉलेजमध्ये प्लेसमेंट असल्या पाहिजे. मला जी ब्रांच पाहिजे ती त्या कॉलेजमध्ये आहे का याची खात्री आपल्याला पाहिजे. त्याचबरोबर मी त्या कॉलेजची फी भरू शकतो का, त्या कॉलेजचं लोकेशन काय आहे, त्या कॉलेजची स्थापना केव्हा झाली, गव्हर्नमेंट कॉलेज आहे की प्रायव्हेट कॉलेज आहे, त्याचबरोबर ऑटोनॉमस आहे की नॉन ऑटोनॉमस आहे, मला जे काही पर्सेंटाइल आहे त्या पर्सेंटाइलला मला ऍडमिशन भेटू शकतं का, असे असंख्य प्रश्न तुमच्या मनात आहेत. तर दादा सीईटी वाला या चॅनलवरती आपण कॉलेज सिरीज सुरू करत आहोत. तर त्यातलं सगळ्यात प्रथम जे कॉलेज आहे ते आहे सीओईपी पुणे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, जे की महाराष्ट्रातलं नंबर 1 चं कॉलेज आहे. तर या कॉलेजबद्दल आपण सर्व माहिती या व्हिडिओमधून घेणार आहोत. ऑलरेडी आपण कॉलेज सिरीज घेतलेली आहे. ती जी काय होती त्यामध्ये जे काही प्रिव्हियस इयर कट ऑफ एनालिसिस होतं त्यावरती होती. आता जे काय नवीन आलेले कट ऑफ आहे यावरती आपण कॉलेज सिरीज करत आहोत. तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा. यामध्ये स्पॉट राउंडचं देखील मी तुम्हाला क्ल्यू देणार आहे, की कमी पर्सेंटाइलला ऍडमिशन कसं भेटू शकतं. ठीक आहे, चलो तो सुरुवात करूया. सीओईपी कॉलेज पुणे, जे की महाराष्ट्रातला टॉप इन्स्टिट्यूट आहे. सुरुवात करूया की सीओईपी कॉलेज बद्दल छोटीशी माहिती घेऊया. ती सीओईपी कॉलेज कुठे कुठे आहे. सर्वात प्रथम सीओईपी कॉलेजचा जो काही कोड आहे तो आहे 16006. सीओईपी पुणे कॉलेजची स्थापना 1911 साली झालेली आहे. त्याचबरोबर कॉलेजचं जे काही लोकेशन आहे ते आहे शिवाजीनगर पुणे महाराष्ट्र. गव्हर्नमेंट कॉलेज आहे. गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे काय, की पुण्यातलं जे काय एक कॉलेज गव्हर्नमेंट आपण ओळखलं जातं, किंवा मुंबईचं कॉलेज आहे, अमरावती आहे, संभाजीनगर आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. तर त्यातील पुण्यामधलं एक गव्हर्नमेंट कॉलेज म्हणून सीओईपी पुणे आहे. आणि त्याचबरोबर ते कॉलेज जे आहे ऑटोनॉमस आहे. ऑटोनॉमस म्हणजे काय, त्या कॉलेजचं म्हणजे तुमच्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तुम्हाला, तर त्या कॉलेजचा पेपर आणि जे काही बाकी रूल्स असतात ते कॉलेजच ठरवतं. म्हणजे बाकी जे काही नॉन ऑटोनॉमस कॉलेज असतात ते जसं मुंबई युनिव्हर्सिटी असेल, एसपीपीयू म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल, तर यांच्या अंतर्गत जे काही पेपर होतात ते नॉन ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये होतात. ऑटोनॉमसचे कॉलेजचे पेपर हे ऑटोनॉमस कॉलेजेसच ठरवतात. ठीक आहे. तर त्याचबरोबर कॉलेजचा जो काही चॉईस कोड आहे तो आहे 16006. ही सर्व बेसिक इन्फॉर्मेशन झाली. सीओईपी नॉट जस्ट अ कॉलेज, एव्हरी ऍस्पिरंट्स ड्रीम. प्रत्येक विद्यार्थ्याचं सीओईपी हे ड्रीम कॉलेज आहे आणि अशा प्रकारे त्याचं या ठिकाणी मी तुम्हाला फोटो दाखवलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून काय माहिती दिलेली आहे. ऍडमिशन कोटा म्हणजे या कॉलेजमध्ये ऍडमिशन मी कोणत्या कोणत्या एक्झाम थ्रू घेऊ शकतो आणि कोणत्या कोणत्या ऍडमिशन कोट्यातून घेऊ शकतो याची माहिती मी तुम्हाला देतो. जो सुरुवातीचा आहे AIQ ऑल इंडिया कोटा, तर यासाठी तुम्हाला जे काय मार्क्स असतात ते असतात जेई मेन्सचे मार्क्सची गरज असते. कोणते मार्क्स असतात? जेई मेन्स. ठीक आहे. तर महाराष्ट्र स्टेटसाठी तुम्हाला कोणत्या ऍडमिशनची कोणत्या मार्क्सची गरज आहे, तर ती आहे MST CET. ठीक आहे. तर NRI आणि CIWGC आणि दुसरा जो असतो OCI, तर हे जे काही फॉरेन कॅन्डिडेट आहेत तर यांच्यासाठी या ठिकाणी जागा रिझर्व्ह असतात. याची ऍडमिशन प्रोसेस ही वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या लेवलवरती चालत असते. ठीक आहे. तर या दोन सेक्टरवरती म्हणजे या दोन ठिकाणी आपण ऍडमिशन कोट्यासाठी प्रयत्न करतो, जेई मेन्स आणि MST CET. तर यांचा कट ऑफ काय काय असणार आहे ते पण आपण पुढे बघूयात. परंतु त्या अगोदर कॉलेजमध्ये मला ऍडमिशन घ्यायचं आहे आणि मला जी ब्रांच पाहिजे ती आहे की नाही याची खात्री करून घेऊ. सर्वात प्रथम जी ब्रांच आहे कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, प्रत्येकाला ही ब्रांच पाहिजे. तर या ठिकाणी कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, मेटलर्जी अँड मटेरियल टेक्नॉलॉजी ब्रांच आहे. त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंग देखील ब्रांच आहे. इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग ब्रांच आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग न्यू एज ब्रांच आहे. म्हणजे ती 2025 साली नवीन आलेली ब्रांच होती. ठीक आहे. तर या कॉलेजेसमध्ये दिलेल्याप्रमाणे तुम्हाला चॉईस कोड देखील दिलेले आहेत. ज्यावेळेस तुम्ही आता जो व्हिडिओ बघताय, सीओईपी कॉलेजचा जो व्हिडिओ बघताय, तर हे जे काही चॉईस कोड आहेत ते फार महत्वाचे आहेत. याची जी गरज पडणार आहे ती तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग करताना याची गरज पडणार आहे. जर तुमच्याकडे नोटबुक असेल जवळपास तर ती घ्या आणि जे काही ब्रांच आपल्याला पाहिजे आहे त्यांचे चॉईस कोड नोट करून ठेवा. त्याचबरोबर या ठिकाणी ब्रांचेस इन कॉलेजेस दिलेले आहेत. अजून तुम्हाला एक गोष्ट सांगायची, सीओईपी जी आहे ती एक स्वतःची स्वायत्त युनिव्हर्सिटी देखील आहे. तर ज्यावेळेस तुम्ही चॉईस फिलिंग करत असतात तर चॉईस फिलिंग करताना ऑटो फ्रीज नावाची कन्सेप्ट असते. जर पहिल्या राऊंडमध्ये पहिला ऑप्शन लागला, दुसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या 3 ऑप्शन पैकी जर कॉलेज आपल्याला भेटलं, तिसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या 6 ऑप्शन पैकी जर कॉलेज भेटलं, तर त्या ठिकाणी आपण ऑटो फ्रीज होत असतो. ऑटो फ्रीज म्हणजे काय, की जे कॉलेज भेटलेलं आहे त्याच ठिकाणी तुम्ही ऍडमिशन घ्या. तर या सर्व गोष्टींसाठी सीओईपी फार महत्वाचा आहे. प्रत्येक विद्यार्थी सीओईपी कॉलेज एक नंबरला टाकतो. तर त्यासाठी काय असतं, सीओईपी
युनिव्हर्सिटी निवडताना स्वतःची युनिव्हर्सिटी आहे तर ती तुम्हाला काळजीपूर्वक निवडायची असते. त्या ठिकाणी पुणे विद्यापीठ किंवा मुंबई विद्यापीठ वेगवेगळे जे काही विद्यापीठ आहेत ते नसतात, तर सीओईपीचं स्वतःचं नाव त्या ठिकाणी दिलेलं असतं. ठीक आहे. तर याचबरोबर आता दादा मला तर या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, परंतु मला ब्रांच वाईज कट ऑफ एक्सप्लेन कर, की ज्या ठिकाणी मला किती पर्सेंटाइल आवश्यक आहे कॉलेज मिळवण्यासाठी. तर या ठिकाणी मी एमएसटी सीईटीचा कट ऑफ दिलेला आहे. या ठिकाणी पर्सेंटाइल दिलेले आहेत, परंतु हे जे काही पर्सेंटाइल आहेत ते 2025 चे विद्यार्थ्यांचे आहेत. एवढे पर्सेंटाइल असले परंतु जर तुमची रँक वेगळी असेल तरी देखील तुम्हाला ऍडमिशन भेटू शकत नाही. पर्सेंटाइल पेक्षा मी असं म्हणेल की रँक फार महत्वाची आहे. रँक जर तुमची इथे या ठिकाणी जर 240 बिलो असेल तर तुम्हाला सीओईपीचं कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आरामात भेटून जाईल. परंतु या ठिकाणी तुमची रँक जास्त असेल आणि इंटेक जर तेवढाच असेल तर थोडेफार चान्सेस कमी आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग ब्रांच घेण्यासाठी मला पर्सेंटाइल जे होते 99.89 पर्सेंटाइल आणि रँक माझी कितीपेक्षा कमी असली आवश्यक आहे 243 यापेक्षा कमी रँक असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे त्यांची जी काय रँक आहे, आता मी पर्सेंटाइल या ठिकाणी तुम्हाला दिसतात आहेत तर मी डायरेक्टली रँक सांगतो 1481 पेक्षा कमी असणं आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आहे, व्हीएलएसआय आहे, अशा वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. तर या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे तर याची रँक जी आहे ती 736 यापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला 1756 पेक्षा रँक तुमची कमी असणं आवश्यक आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी त्या ठिकाणी तुम्हाला जवळपास भरपूर सारा स्कोप आहे, ज्या विद्यार्थ्यांची 4500 पेक्षा रँक आहे. त्याचबरोबर मी असं म्हणेल की हा जो काय कट ऑफ पीडीएफ दिलेली आहे ती आहे राऊंड 1 ची, तर राऊंड 4 पर्यंत मागच्या वर्षी ऍडमिशन प्रोसेस झालेली होती 2025 ची, तर त्या ठिकाणी अजून पण कट ऑफ या ठिकाणी कमी जातात. यानंतर मेटॉलॉजी अँड मटेरियल टेक्नॉलॉजी या ठिकाणी तुम्हाला 5500 पेक्षा कमी रँक असणं आवश्यक आहे. मॅन्युफॅक्चरिंग अँड सायन्स इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला 3000 पेक्षा कमी रँक असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग या ठिकाणी 1814 पेक्षा कमी रँकची आवश्यकता आहे आणि नवीन आलेली जी काय ब्रांच होती AIML या ठिकाणी 350 पेक्षा कमी रँक असणं आवश्यक होतं. ठीक आहे. हे झालं एमएसटी सीईटी कट ऑफ थ्रू. ऑलरेडी मी काय सांगितलं तुम्हाला, ऍडमिशन जे होतात या कॉलेजमध्ये दोन कोट्यातून होतात, एक जेईई मेन्सचा आणि एक एमएसटी सीईटीचा. तर जेईई मेन्सचा कोटा काय आहे तो बघूया. जेईई मेन्स मध्ये आपल्याला किती पर्सेंटाइलची आवश्यकता आहे, परंतु त्या अगोदर या सर्व ऍडमिशन प्रोसेसमध्ये जर तुम्हाला तुमच्या दादाची मदत पाहिजे असेल तर www.dadaceitwala.com या वेबसाईटवरती जा. त्या ठिकाणी तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये एनरोल करायचे असतील तर वेगवेगळे पॅकेजेस आहेत, त्या ठिकाणी एनरोल करू शकताय. ओव्हरऑल सर्व व्ह्यू देतो. आवर सर्व्हिसेस म्हणजे आम्ही तुम्हाला काय काय माहिती देतो. कंप्लीट सपोर्ट फॉर ऍडमिशन अँड ऍप्लिकेशन प्रोसेस म्हणजे तुमचे सीईटीचा निकाल लागल्यापासून तर ऍडमिशन होईपर्यंत सर्व जबाबदारी दादा सीईटी वाला काउन्सिलिंग थ्रू घेतली जाते. युअर ऍडमिशन आवर रिस्पॉन्सिबिलिटी. यामध्ये तुम्हाला वेबिनार्स असतात, क्वेश्चन्स अँड आन्सर असतात, व्हर्च्युअल मीटिंग्स असतात. ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन यायचं आहे ते विद्यार्थी पुणे, शेवगाव, अहिल्यानगर आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर या 4 ठिकाणी आम्हाला भेटू शकतात आणि ऑफिसेसला व्हिजिट करू शकतात. त्याचबरोबर पर्सनलाइज ऑप्शन फॉर्म प्रिपेअर्ड फॉर इच एनरोल स्टुडंट म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी जो काय कॉलेज लिस्ट असेल ती प्रत्येकाची वेगवेगळी असेल. ठीक आहे. तुमचे जे काही रिक्वायरमेंट असतील, जे काही लोकेशन असतील, जे काही कॉलेजेस तुम्हाला पाहिजे असतील, जे काही ब्रांच तुम्हाला पाहिजे असतील, या सर्व एकत्रित करून तुम्हाला जे काही बेस्ट ऑप्शन आम्हाला देता येईल या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला कॉलेज लिस्ट दिलेली जाईल. ऑप्शन फॉर्म फिलिंग बाय एक्सपिरियन्स एक्सपर्ट्स म्हणजे जे काही आपली चॉईस फिलिंग करतात. जसं मी तुम्हाला ऑटो फ्रीज नावाची कन्सेप्ट सांगितली, ही फार महत्त्वाची आहे आणि जवळपास 30% विद्यार्थी या प्रोसेसमध्ये चुकतात म्हणजे चुकतात. जे राहिलेले 70% विद्यार्थी आहेत या गोष्टीचा फायदा घेतात. तर या सर्व गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. फ्री टेस्ट सिरीज तुम्हाला आम्ही देणार आहोत. आम्हाला का निवडावं? तर या सर्व गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. त्याचबरोबर काही फीडबॅक पण तुम्हाला या ठिकाणी देत आहोत. जर तुम्हाला टेस्ट सीरीजमध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही 8767 444 या नंबरवरती देखील कॉल करू शकताय. त्या ठिकाणी तुम्हाला फ्री टेस्ट सिरीजचा आम्ही ऍक्सेस नक्की देऊ. तर त्या विद्यार्थ्यांना आम्ही फीडबॅक पण दिलेले आहेत. आमचे जे काही ऑफलाईन सेशन्स आहेत याप्रमाणे तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे. तर आता जेई मेन्स कट ऑफ बद्दल बोलत होतो. जेई मेन्स कट ऑफ साठी कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग जे आहे तर या ठिकाणी तुम्ही रँक बघू शकताय 216 आहे आणि सीईटी साठी जी होती 243 आहे. परंतु आता एक गोष्ट लक्षात ठेवा, 85% कोटा जो असतो तो असतो एमएसटी सीईटी ला ऍडमिशन प्रोसेस मध्ये आणि 50% जो कोटा असतो तो असतो जेई ला. तर बरेचसे विद्यार्थी एक चूक करतात, कमी पर्सेंटाइल जेई मध्ये आहेत, सीईटी मध्ये चांगले आहेत, तर मी जेईचा जे काय रजिस्ट्रेशनचे बेस असेल यस किंवा नो करायचं असतं त्या ठिकाणी मी नो करतो. असं अजिबात करू नका. जरी तुम्हाला जेईचे पर्सेंटाइल कमी असतील तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी जेईचे सीईटीचे ऍप्लिकेशन फॉर्म भरताना रजिस्ट्रेशन करताना यस त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे.
ठीक आहे. तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी किती कट ऑफ दिलेला आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी जो काही कट ऑफ आहे, तो या ठिकाणी दिलेला आहे. जर तुम्ही एक गोष्ट एनालिसिस केली या कट ऑफमध्ये, तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असेल किंवा वेगवेगळे जे काही ब्रांचेस आहेत, एआयएमएल असेल, एआयएमएल साठी या ठिकाणी सीईटी साठी जवळपास 350 रँकिंग पर्यंत गरज होती, परंतु या ठिकाणी 312 रँकिंग पर्यंत गरज आहे. तर जेई मेन्सचा कट ऑफ जास्त लागतो याच कारणामुळे. परंतु जर पर्सेंटाईलची तुम्ही रेंज बघितली तर पर्सेंटाईल हे जेईचे जे काही पर्सेंटाईल आहेत ते कमी असतात आणि सीईटीचे जे काही पर्सेंटाईलची रिक्वायरमेंट आहे तुम्हाला जास्त आहे. तर या गोष्टींची देखील तुम्ही काळजी घेतली पाहिजे. तर रजिस्ट्रेशन करताना आपण काय रजिस्टर केलं पाहिजे. प्लेसमेंट आता ओव्हरऑल जे कॉलेज आपण काच निवडलं पाहिजे, तर मी सांगेल एव्हरेज पॅकेज जे आहे ते 11 ते 12 लाखापर्यंत आहे. त्याचबरोबर हायेस्ट पॅकेज जे आहे 50 लाखापेक्षा जास्त आहे. Google, Microsoft, Amazon, Goldman Sachs, JP Morgan या ठिकाणी Apple, LinkedIn अशा भरपूर साऱ्या कंपन्या आलेल्या आहेत. मी जस्ट तुम्हाला फक्त नॉर्मल काही कंपन्यांची नावं दिलेली आहेत. या ठिकाणी प्रत्येक ब्रांच वाईज तुम्हाला मी एव्हरेज पॅकेज दिलेलं आहे. ऑलरेडी ही जी काय आहे कॉलेज सीरीज आहे. कॉलेज सीरीज म्हणजे काय की मी हे कॉलेज माझ्या पर्सेंटाईलला भेटत असेल तर का बरं घेतलं पाहिजे, तर याचं हे मेन रिझन आहे की का बरं घेतलं पाहिजे. प्लेसमेंटसाठी कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग ब्रांच जे आहे त्याचं एव्हरेज पॅकेज आहे 17.31 लाख. हायेस्ट पॅकेज जे आहे ते 52.57 लाख. याच ठिकाणी सेम पॅकेज ईएनटीसीच्या विद्यार्थ्याला देखील भेटलेलं आहे, ते आहे 52.57 लाखांनाच. ठीक आहे. हायेस्ट पॅकेज प्लेसमेंट रेशिओ जर बघितला तर 90% विद्यार्थी या ठिकाणी सीएससी ब्रांच मधून प्लेस झालेले आहेत. तुम्ही म्हणताल की सर सीओपी मध्ये पण 100% प्लेसमेंट नाहीत का? तर भरपूर सारे विद्यार्थी हे मास्टरसाठी पण जात असतात बाळांनो. ठीक आहे. तर जे कॉलेज या ठिकाणी आता इलेक्ट्रिकलची इंजिनिअरिंग असतील या ठिकाणी 100% प्लेसमेंट त्यांच्या वेबसाईटवर दाखवलेले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी प्लॅनिंग जे काय आहे, एक प्लॅनिंग म्हणून पण ब्रांच आहे तिथं तुम्ही त्यासाठी पण अप्लाय करू शकताय. सिव्हिल इंजिनिअरिंग सारखाच तो प्रकार आहे. तर या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंगचे पण प्लेसमेंट दिलेले आहेत. परंतु ते सगळं बघण्यापेक्षा एव्हरेज पॅकेज बघा, हायेस्ट पॅकेज आणि लोएस्ट पॅकेज यांची कॅल्क्युलेशन करून एव्हरेज पॅकेज निघत असतं. तर सीओईपीचं सगळ्यात चांगलं मी म्हणेन. तर सीओईपी का बरं घेतो आपण, तर हे त्याची कारणं आहेत. त्याचबरोबर तुम्हाला अजून काय काय आहे फी स्ट्रक्चरचं जर म्हणलं तर ओपन कॅटेगरी असेल आणि तुम्हाला ऍडमिशन हे कॅप राऊंड थ्रू भेटत असेल तर ओपन कॅटेगरीसाठी फी आहे 1,56,000. एससी किंवा एसटी कॅटेगरी असेल तर त्यासाठी तुमची फी आहे 9,760. VJNT, SBC, OBC विथ नॉन क्रिमिलेअर म्हणजे तुमचं उत्पन्न जर 8 लाखापेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फी आहे 79,464. ईडब्ल्यूएस असेल, ईबीसी असेल, एससीबीसी असेल विथ व्हॅलिड सर्टिफिकेट्स. जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर ऍडमिशन कॅन्सल होतं. या ठिकाणी ह्या गोष्टीची काळजी घ्या. 1,17,000 तुम्हाला फी आहे. TFWS कोट्यातून जर ऍडमिशन भेटलं असेल तुम्हाला तर 79,000 फी आहे. या ठिकाणी तुम्हाला अजून पण भरपूर सारे कोटा दिलेले आहेत. ज्या मुली आहेत त्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे तर त्यांच्यासाठी फी आहे या ठिकाणी 79,000. आणि ऑल इंडिया कोटा म्हणजे जेई थ्रू तुम्ही जर ऍडमिशन घेत असाल त्या ठिकाणी कोणताही सेपरेट असं कॅटेगरी वाईज तुम्हाला बेनिफिट भेटत नसतो. तर त्या ठिकाणी फी जी आहे तुमची 1,80,000च्या आसपास आहे. जे विद्यार्थी स्पॉट राऊंड मध्ये ऍडमिशन घेत असतात तर स्पॉट राऊंड मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे फी भरावी लागते. तर गर्ल्ससाठी देखील 1,56,000 फी आहे. जे काय बाकी कॅटेगरी आहेत यासाठी पण दिलेली आहे. एससी एसटी कॅटेगरीसाठी सेम टू सेम कॅप राऊंड सारखीच फी आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे फी स्ट्रक्चर या ठिकाणी सीओपी मध्ये आहे. तर आता मी थोडं स्पॉट राऊंड बद्दल सांगतो की स्पॉट राऊंड काय असतो. आता मी हे गोष्ट प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण की थोड्याशा मार्कावरून म्हणजे मी असं म्हणेल की माझा 243 रँक होता. कट ऑफ 210 ला बंद झाला किंवा क्लोज झाला. मी सगळे राउंड ट्राय केले परंतु माझ्यापर्यंत नंबर नाही आला. कॅप राउंड 1 झाला, 2 झाला, 3 झाला, 4 झाला. यानंतर ए कॅप म्हणजे अगेन्स्ट कॅप राउंड असतो. ज्या राउंड 4 पर्यंत जेवढ्या काही जागा शिल्लक राहतात त्या राहिलेल्या जागा भरण्यासाठी कॉलेज त्यांच्या वेबसाईटवर म्हणजे जी काही वेबसाईट असते कॉलेजची या वेबसाईटवर स्पॉट राउंडचं डेट्स डिक्लेअर करतात. यामध्ये सीईटी या स्पॉट राउंड कंडक्ट करत नसतात. त्या ठिकाणी कॉलेज स्पॉट राउंड कंडक्ट करतात. राहिलेल्या जागा भरण्यासाठी जो काय राउंड होतो त्याला आपण स्पॉट राउंड म्हणतो. आता या राउंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांचा थोड्याशा मार्कावरून किंवा थोड्याशा रँक वरून नंबर राहिला होता त्या सर्व विद्यार्थ्यांनी स्पॉट राउंड साठी अप्लाय केलं पाहिजे. मी असं म्हणेल पुण्यासारख्या ठिकाणी टॉप 5 कॉलेजेसमध्ये म्हणजे जे काही पहिले 5 कॉलेजेस आहेत या ठिकाणी स्पॉट राउंड मध्ये तुम्हाला इव्हन 80 पर्सेंटाईल पासून पण वरती नंबर लागतात.
तर त्या ठिकाणी आपण कोणत्या दिवशी हा स्पॉट राउंड बऱ्याच दिवसांचा कालावधी असतो म्हणजे जवळपास मी म्हणेल एव्हरेज 10 दिवस तरी चालतो वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जसं शेड्यूल डिक्लेअर होतं त्या पद्धतीने. तर या कॉलेजेसमध्ये स्पॉट राउंडमधून ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी असतात, की कोणत्या आपल्या पर्सेंटाइलनुसार आपण कोणत्या कॉलेजला थांबलं पाहिजे. आता बऱ्याचशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती एक सी बद्दलची माहिती व्हायरल होती, की विजय एन-टी कॅटेगरीची एक विद्यार्थिनी होती, कमी पर्सेंटाइलला भेटून गेला. परंतु त्या टाईमला ती सीट व्हॅकंट पडली, या कारणास्तव ते ॲडमिशन भेटलं. बरेचसे विद्यार्थी काय करतात, की असं-असं झालेलं होतं. परंतु तुम्ही ए-कॅपमध्ये कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा शिल्लक आहेत, यानुसार कॅप राउंड सॉरी स्पॉट राउंडसाठी कॉलेजमध्ये उपलब्ध असणं आवश्यक आहे. तर वेगवेगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला स्पॉट राउंड थ्रू पण आम्ही मार्गदर्शन करतो. त्याचबरोबर तुम्हाला अजून काय ॲडिशनल पॉइंट्स जे आहेत सी पुण्यामध्ये काय आहे, सेपरेट हॉस्टेल फॉर बॉयज एंड गर्ल्स विथ मल्टिपल बिल्डिंग्स ऑन कॅम्पस. सी-वाय-पीचं हॉस्टेल आता जे काही नवीन झालेलं आहे ते फार चांगलं आहे. तुम्ही एकदा व्हिजिट करू शकताय. बॉयज हॉस्टेल्स अराउंड 8 ब्लॉक्स, गर्ल्स हॉस्टेल अराउंड 2 ब्लॉक्स, लार्ज सेंट्रल लायब्ररी विथ ह्यूज कलेक्शन ऑफ बुक्स, जर्नल्स आहेत, भरपूर आहे. टेक्निकल अँड कल्चरल फेस्ट असतात. माइंड स्पार्क म्हणून किंवा जेस्ट म्हणून जे काही कॉलेज ऑफिशियल प्रोग्राम्स असतात ते होत असतात. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स विथ फॅसिलिटी फॉर बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस असे भरपूर सारे कोर्सेस भरपूर सारे स्पोर्ट्स या ठिकाणी सी-वाय-पीमध्ये होत असतात. ओव्हरऑल अशा प्रकारे सी-वाय-पीचा हा रिव्ह्यू आहे. मी मान्य करेल, की तुम्हाला पर्सेंटाइलची रेंज काय असेल आणि त्यासाठी तुमचं जे काही टार्गेट असेल, तर त्या पर्सेंटाइलच्या रेंजमध्ये जर तुम्हाला मार्क्स असतील, तर तुम्ही 100% सी-ओ-पीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. ॲडमिशन प्रोसेसमध्ये वेगवेगळे क्लॉज असतात. त्याची माहिती व्यवस्थित घ्या. मी असं म्हणेल, की आता बऱ्याचशा एआय प्लॅटफॉर्मवरती तुम्ही लिस्ट बनवतात, परंतु त्या लिस्टची खात्री कधी नसते. तर या सर्व गोष्टी आता या राउंडच्या वेळेस मी 2025च्या ॲडमिशनच्या वेळेस भरपूर साऱ्या अनुभवल्या आहेत. पहिल्या 3 राउंडपर्यंत पहिले 6 कॉलेजेस जे आहेत ते ऑटो फ्रीज होतात. तर त्या ठिकाणी बरेचसे मुलं गुंतून जातात आणि राउंड 4च्या वेळेस जे काय असतं सीट राहतात आणि कॉम्पिटिशन कमी होते. तर ज्या विद्यार्थ्यांचा मायन्यूट पर्सेंटाइलवरून कुठे ना कुठे नंबर लागत नाही, तर त्या विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. मी प्रत्येक वेळेस कोणी कसं ॲप्लाय केलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपण कुठे ॲप्लाय केलं पाहिजे, या सर्व गोष्टींची माहिती दादा सीईटीवाला या YouTube चॅनलवरती देत असतो. तर त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केलेलं असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी WhatsApp ग्रुपची लिंक दिलेली आहे. तो ग्रुप जॉइन करा. त्यावरती तुम्हाला ॲडमिशन संदर्भात जेवढ्या काही अपडेट्स असतात, जसं मी तुम्हाला स्पॉट राउंड सांगितलं, कॅप राउंडचं शेड्यूल सांगितलं, कॅप राउंडचं रजिस्ट्रेशन केव्हा करायचंय, चॉईस फिलिंग केव्हा करायची, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार, या सर्व गोष्टींची माहिती या WhatsApp ग्रुपवरती दिली जाते. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिलेला आहे. तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकताय आणि एनी टाईम तुम्हाला जी काही अडचण असेल ती विचारू शकताय. दादा सीईटीवाला काउन्सिलिंगतर्फे जेवढे काय आम्ही इंजिनिअर्स आहोत, आम्हाला ज्या काही गोष्टी फेस कराव्या लागल्या, तर याच प्लॅटफॉर्मवरून आम्ही या सर्व गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागणार नाहीत आणि तुमचा स्कोर कसा चांगला येईल, याच माध्यमातून तुमच्यापर्यंत रीच करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपले जे काही विद्यार्थी असतील, तुमचे जे काही मित्र असतील किंवा पालकांची जे काही मित्रांची मुलं असतील, या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि जेवढे काही कॉलेजेस आहेत, नामांकित कॉलेजेस आहेत, या सर्व कॉलेजेसचा मी रिव्ह्यू तुम्हाला या चॅनलवरती देणार आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. थँक यू. सो मच.